Hello my dear friends, welcome back to my Monica Homestead YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 28 हा आज आलेला आहे. बिलकुल झिरो पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण युजेस बघणार आहोत. सिम्पल प्रेझेंट टेन्स याचे अजून टेन्सेसचे आपण युजेस बघणार आहोत. तर हा आपला टेन्सचा पार्ट 5 आहे. चला तर लवकर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यूज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता पहिलं बघा, दिस टेन्स इज यूज टू डोनेट अ जनरल और युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजे जर सर्वसामान्य किंवा नैसर्गिक सत्य दाखवण्यासाठी प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. बघा पहिलं सेंटेन्स, द सन ब्लँक इन ब्रॅकेट राईज इन द ईस्ट. आता राईज हे वर्ब आहे, तर ते कोणत्या फॉर्ममध्ये वर्ब लागेल ते तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजेच नैसर्गिक सत्य आहे. तर आन्सर काय येईल, द सन रायजेस इन द ईस्ट. दुसरं आहे, अ वेक ब्लँक हॅव 7 days. आता हे जनरल ट्रूथ आहे, तर हॅज लावायचं आहे, म्हणजे हॅव हॅज. सो अ वीक हॅज 7 days. थर्ड, द अर्थ मूव्स, म्हणजेच मूव अराउंड द सन. तर मूव हे वर्ब आहे, त्याचं आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये करायचं आहे, V1 प्लस एस और ES, म्हणजेच द अर्थ मूव्स राउंड द सन. फोर्थ, द डे बी लॉंग इन समर अँड शॉर्ट इन विंटर. तर बीचा कोणता फॉर्म येईल, इज. द डे इज लॉंग इन समर अँड शॉर्टर इन विंटर. पाचवा आहे, हनी बी स्वीट. म्हणजे बीचा आपल्याला वर्बमध्ये काय येईल, इज हेल्पिंग वर्ब. सो हनी इज स्वीट. दिलेल्या वाक्यावरून असे लक्षात येते की दिलेली क्रिया ही वारंवार घडते, तेव्हा कंसात दिलेल्या क्रियापदाचे पहिले स्वरूप घ्यावे. जर कंसात बी दिलेलं असेल तर त्याचे रूपांतर इज किंवा आरमध्ये करावे. एकवचनी सब्जेक्ट समोर इज लावावे व अनेकवचनी सब्जेक्ट समोर आर लावावे. समजलं. आता बीच्या जागी आपण इज का बरं घेतलं ते. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं बी म्हणजे सेकंड हे रूल आहे, टू डोनेट हिबिच्युअल ॲक्शन. दिलेल्या वाक्यावरून एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सवयी बद्दल बोलले असेल तर कंसातील क्रियापदांचे पहिले रूप घ्यावे, म्हणजे V1 घ्यावे. आता पहिलं, ही गेट अप दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता गेट हे वर्ब आहे, तर त्याला एस और ES लावावा लागेल, राईट. सो आन्सर येईल, ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. सेकंड, माय मदर. आता गो हे वर्ब आहे, आता आपल्याला गोज घ्यावं लागेल कारण एस और ES लावावं लागतं. टू टेम्पल एव्हरीडे. मग आता इथे आन्सर काय येईल, माय मदर गोज टू टेम्पल एव्हरीडे. आता गोचे 3 वर्ब सांगा, म्हणजे गो, वेंट, गॉन. सो गोज हे V5 येतं. नंतर 3 आहे, थर्ड आहे, आय इन ब्रॅकेट टेक टी विदाउट शुगर. आता टेकचं सेकंड फॉर्म फर्स्ट फॉर्म टेकच येईल, आय टेक टी विदाउट शुगर. सी म्हणजे तिसरा रूल आहे आपला, टू डोनेट पोझेशन. एखाद्या वस्तूचा हक्क, पोझेशन एखाद्या वस्तूचा हक्क दाखवण्यासाठी. आता एक्झाम्पल बघा, धिस कार बिलॉंग टू मी. धिस कार बिलॉंग्स टू मी. ॲस लावलेला आहे कारण आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ही टू हॅव अ कार. ही हॅज अ कार. चौथा आहे, इट इज यूज टू एक्सप्रेस ह्युमन फिलिंग्स, इमोशन अँड मेंटल ॲक्टिव्हिटी. मानवाच्या भावना, मनाची स्थिती किंवा मानसिक कार्य दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. आता आपली इमोशन्स असतात, आपण कधी ओव्हर रिॲक्ट करतो किंवा मग सिम्पल करतो, त्याचे जे वर्ड्स आहेत ते त्या वर्डसाठी आपण हे इमोशन्स यूज करतो. आता वी लव्ह अवर कंट्री. लव्ह हे वर्ब आहे, पण लव्ह, पण लव्ह हे आपल्याला घ्यावं लागेल, वी लव्ह अवर कंट्री. आता दुसरं, पीपल वर्कशिप गॉड. आता वर्कशिप नाही लिहू शकत, म्हणून तो शब्द त्याचा वर्ब तोच राहणार आहे, त्याला एस और ES नाही लागणार. तर पीपल वर्कशिप गॉड.
लोक देवाची पूजा करतात. आता ई म्हणजे पाचवा. इट इज यूज टू शो शॉर्ट फ्युचर म्हणजे थोडंसं म्हणजे नजदीकच्या भविष्य काळाबद्दल बोलताना या काळाचा उपयोग होतो. कोण्या काळाचा? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. बघा सेंटेन्स माय मदर. आता अराईव्ह इज अ वर्ब, तर त्याला आपण एस और ईएस लावणार आहोत. पुढे टुमारो बिफोर सनसेट. माय मदर अराइव्स टुमारो बिफोर सनसेट. एफ आहे इट इज यूज इन कंडिशनल सेंटेन्स. इफ किंवा अनलेस च्या वाक्यात प्रेझेंट टेन्सचा वापर करावा जर दुसऱ्या वाक्यात शॉल, विल, कॅन किंवा मे आले असेल तर. बघा पहिलं, इफ यू इन ब्रॅकेट स्टडी हार्ड यू विल पास द एक्झामिनेशन. मग कसं येईल? इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झामिनेशन. म्हणजे स्टडी तेच घेतलं आपलं, कारण याच्यामध्ये विल आलेलं आहे. वरील वाक्यात ऑलवेज, ऑफन, OFTEN ला आपण ऑफ्टन नाही म्हणत, त्याला ऑफन म्हणतो. टी इज अ सायलेंट. एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, टुमारो, सेल्डॉन, ओकेजनली, रेअरली यापैकी एखादे शब्द जर वाक्यात असले तर कंसातील वर्बचे पहिले रूप घ्यावे. तर अशा प्रकारे आपला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा रूल बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. बाय.